मित्रांनो नमस्कार. काल एक गमतीशीर गोष्ट घडली. त्याच्यावरून मला असं वाटलं की मला तुमच्याशी बोलायला पाहिजे, कारण काहीतरी फार महत्त्वाचं होतं. काल मला भेटायला एक गृहस्थ आले आणि ते त्यांचे अनुभव मला सांगत होते. त्यांनी यावर्षीच मनी उपासना केलं आणि काय बदल झाला त्यांच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्या. आणि त्याच्यानंतर कुठून तरी विषय आला शिवोहमवरती. तर मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही आहे का यावर्षी शिवोहमला? म्हणाल नाही नाही बाबा. म्हटलं का हो, एवढी एवढी मोठी रिॲक्शन द्यायचं कारण काय? अहो म्हणाल ते आमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. म्हटलं म्हणजे? हो तो अध्यात्म वगैरे आम्हाला काही कळत नाही, हे आमच्या डोक्यात जायच्या पलीकडचा आहे तो अध्यात्म. मला आश्चर्य वाटलं, कारण ते जवळजवळ 50शी क्रॉस केलेले गृहस्थ होते की अजूनही ते त्या कंडिशनिंगमध्ये आहेत की अध्यात्म म्हणजे कुठली तरी न कळणारी गोष्ट, ज्याचा आपल्याला प्रॅक्टिकल लाईफशी काहीही देणे घेणं नाही, त्याचा काही उपयोग नाही. रिटायर झालेल्या माणसांनी वेळ घालवण्यासाठी केलेला हा उद्योग. लिटरली ते त्या अंडरस्टँडिंगमध्ये मी ज्यावेळेस बघितले त्यावेळेस मला एक विलक्षण गोष्ट आठवली. गोष्ट छान आहे आणि गोष्ट गोष्ट म्हणून ऐका, त्यात लॉजिक लावायचा प्रयत्न करू नका, पण इंटरेस्टिंग आहे गोष्ट. अशी पूर्वीच्या काळातली आहे आणि एक गुरु असतात फार पोचलेले, त्यांचा एक मोठा समुदाय असतो भक्तांचा, आणि ते वृद्ध झालेले असतात आणि ते सांगतात की बाबा मी ह्या दिवशी प्राणत्याग करणार आहे. आता हे सांगितल्यानंतर सगळे शिष्यगण वगैरे एकदम असे टेन्शनमध्ये येतात की आता गुरु जाणार आपल्याला सोडून. आणि गुरु आपल्या ध्यानामध्ये बसलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता मी ही टाईम सांगितलेली असते की काय 3 वाजता मी जाणार, देह सोडणार वगैरे. सगळे भक्तगण जमलेले असतात. मग त्यातला एक भक्तगण तो म्हणतो की गुरुदेव, जाण्याआधी एका शब्दामध्ये तुमची शिकवण आम्हाला देऊन जा. एका शब्दामध्ये. गुरु बघतात, हसतात, ते म्हणतात कागद आणा. हात थरथरत आहेत, वृद्ध झालेले आहेत, क्षीण झालेले असतात, आणि ते काहीतरी घेऊन त्याच्यावरती लिहितात. आता त्या कथेमध्ये ते इंग्रजीत लिहितात असं आहे. आणि डोळे झाकतात आणि जीव त्याग करतात. आता सगळे त्याच्यानंतरचा सगळा ड्रामा सोडून द्या. ह्या गोष्टीला म्हणजे ही गोष्ट बाकीचे तिथले जे लोक आहेत त्यांना कळत नाही, मग डिकोड करता येत नाही की हे काय लिहिलेलं आहे गुरुनी. कारण ते डॉक्टर जसे लिहितात ना तशा काहीतरी लिपीमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं. मग त्यात ते कोणतरी हुशार असतो, ज्ञानी असतो, पंडित असतो. तेवढं थांबा, डोंट घाई करू नका, मी सांगतो गुरुना काय म्हणायचं आहे. आणि तो ते सगळं बघतो आणि तो त्याची काहीतरी फोडणी त्यात घालतो आणि तो म्हणतो की हे गुरुनी ॲक्च्युली 2 शब्द लिहिलेले आहेत. दुसरा शब्द लिहिता लिहिता त्यांनी त्याग केलेला आहे जीव आपला. त्यांनी असं लिहिलेलं आहे की सेलिब्रेट लाईफ. तर गंभीर होतात सगळे की हो हो, म्हणजे गुरूंचा शेवटचा संदेश हा आहे की आयुष्य हे सेलिब्रेट असलं पाहिजे, ब्रह्मचर्य. आता ही जराशी पचवायला अवघड असते, पण आता गुरूंचा शेवटचा आदेश आहे तो. ठीक आहे. आता मित्रांनो, ह्या गोष्टीला 500 वर्ष झालेली असतात. 500 वर्ष त्या तो जो काय गुरूंचा पीठ असतो त्या पीठामधले लोक ब्रह्मचर्य, कारण गुरूंचा आदेश आहे ना, सेलिब्रेट लाईफ, आणि ते सगळं त्या पद्धतीत चाललेलं आहे.
500 वर्षानंतर एक संशोधक तिथपर्यंत पोचतो आणि तो संशोधक असतो की काय या सगळ्या गुरूंनी काय सांगितलं, लोकांना काय संदेश दिला, हा इंटरेस्ट असतो त्याचा. तर तो म्हणतो की तुमच्या गुरूंनी काय सांगितलं. तर त्यावेळेसचे ते जे मठाधीश असतात ते म्हणतात की गुरूंनी एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे, तो आमचा फायनल संदेश आहे त्यांचा, आणि ते आम्ही फॉलो करतो. तर काय आहे ते. तर म्हणतात ते फार सेक्रेड आहे, असं आम्ही ते पेटीत घालून ठेवलेली आहे ती चिठ्ठी. तो म्हणतोय प्लीज, मी एवढं संशोधन करतोय, मला बघायला मिळेल काय. आणि मग ते कुठंतरी आत खालती भुयारामध्ये घेऊन जातात. तिथं ती अशी लाकडी पेटी असते चंदनाची, ती उघडली जाते आणि तिथं गुरूंचा तो कागद असतो. तो म्हणतो ह्या गुरूंचा आखरी संदेश आहे. मग हा संशोधक हुशार असतो, त्यांनी हे सगळं अभ्यासलं असतं. तो त्याकडे बघतो, त्याचा तो भिंग वगैरे काढतो, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो ओ हो, मला कळलं, म्हणतोय की गुरुना तुमचा काय म्हणायचं होतं, शेवटचा संदेश मला कळला. म्हणतो तो आम्हाला आधीच कळलेला आहे. तो म्हणाल तुम्हाला काय कळलाय. म्हणजे गुरुने लिहिलेलं आहे सेलिब्रेट लाईफ. तो हसतो. तो म्हणतो तो हसताय काय, म्हणजे व्हॉट इज रॉंग. तो म्हणतो नाही, एक अक्षर चुकलंय तुमचं. गुरूंचा संदेश आहे सेलिब्रेट लाईफ, आणि ह्यांनी जे वाचलं ते काय वाचलं, सेलिब्रेट लाईफ. म्हणजे 500 वर्ष ब्रह्मचर्य पाळून हे लोक त्यांचं आयुष्य जगायला लागलेले आहेत आणि गुरु सांगून गेलेले आहेत सेलिब्रेट लाईफ. मित्रांनो, एक चुकीचा संदेश आपलं आयुष्य कसं बदलू शकतो, ही गोष्ट मला यावरून आठवली. कारण अशी जर माणसांची समजूत असेल की अध्यात्म हे माझ्या काय म्हणतात त्याला, माझ्या कामाचं नाही आहे, मला समजत नाही आहे, माझ्या बुद्धीमध्ये ते येत नाही आहे, ते पंथाला लागलेल्या लोकांसाठी आहे, तर दिस इज द ग्रेटेस्ट मिस्टेक. कारण अध्यात्म हे अध्याय, इट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ लिव्हिंग. फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ लिव्हिंग. दुर्भाग्यानं आपल्याला पण अध्यात्म म्हणजे असं काहीतरी डेकोरेशन करून पाठवलेलं आहे ना, की त्याला एक धार्मिक फोडणी पण दिली गेलेली आहे. आणि अध्यात्म म्हणजे काहीतरी देव किंवा हे धार्मिक होणं, असं काहीतरी एक त्याला मुलामा चढलेला आहे. पण मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की धार्मिक इज द फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ. काय शिकवतं ते आपल्याला? ते काय असं आधीभौतिक कुठेतरी डोळे झाकून कुठल्या तरी आसनामध्ये कुठला तरी बंद घालून समाधी अवस्थेमध्ये जाण्याचा विषय नाही आहे. तो डायनॅमिक आहे. ॲक्च्युली आयुष्य जगताना उपयोगी येणारं ते ज्ञान आहे, आद्य ज्ञान आहे. ते काय करतं अध्यात्म, काय शिकवतं आपल्याला. आणि म्हणून मी शिवहोमचा ज्यावेळेस विषय काढला त्यावेळेस मी म्हटलं की अहो, शिवहोममध्ये काय शिकवणार आहे. पहिली गोष्ट शिवहोम मध्ये शिकवणार आहे की माणसाच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष कशामुळे आहे. हा संघर्ष त्याच्या डोक्यामध्ये येणाऱ्या असंख्य विचारांमुळे आहे आणि त्यामुळे बिघडलेल्या मनस्थितीमुळे आहे. मग ह्या प्रॅक्टिकल अध्यात्मामध्ये जे शिवहोममध्ये आम्ही शिकवणार आहे, त्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे की शरीर आणि मन जोपर्यंत तुम्ही संतुलित करत नाही तोपर्यंत तुमचं शरीर व्यवस्थित चालणार नाही. संतुलित करायला शिकणं हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. संतुलित कसं करायचं? अहो, कारण मित्रांनो, जगामधले 80 ते 90% विकार आज मनोकायिक आहेत, सायकोसोमॅटिक, मनामुळे विचारांमुळे होणारे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आज सगळ्यात जास्त विकलं जाणारं औषध अँटी एन्झायटी पिल्स आहेत, ट्रँक्युलायझर्स आहेत, विचार थांबवण्याचे आहेत. सो अध्यात्मामध्ये हे विचारांचा गोंधळ जो आहे तो कसा थांबवायचा.
त्याच्याकडे कसं बघायचं म्हणजे तो थांबतो हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मला एक फार महत्वाची गोष्ट वाटते की जर तुम्ही आयुष्याकडे बघितलं तर आयुष्य लिटरली एक रोलर कोस्टर आहे. इतके चढ उतार आहेत, इतकी आव्हानं आहेत, इतके चॅलेंजेस आहेत आणि इतक्या ठिकाणून आहेत. पहिला चॅलेंज तर आपला आपल्याशी आहे, कारण आपण आपल्याशीच इतके भांडत असतो आयुष्यभर. दुसरा आपल्या घरातल्या लोकांशी आहे. आपले घरातले लोक जे आपल्याला जवळचे वाटतात, कधी कधी बघितलं तर ते जवळचे नसतात, तेच आपल्या उपद्रवाचे मूळ कारण असतात. आव्हान आहे, चॅलेंज आहे. बाहेर आपण जिथं काम करतो तिथल्या गोष्टी, इतक्या ठिकाणी इतक्या वेगवेगळी आव्हानं आपल्या समोर येतात की आपल्याला ती फेस करायची कशी कळत नाही. पण ज्याला अध्यात्म कळायला लागतं आणि ज्याला आपल्या आतमध्ये जो आद्य आत्मा आहे, अध्यात्म म्हणजे काय, त्या आत्म्याचं अध्ययन, तो आतला जो पॉवर हाऊस आहे, त्या पॉवर हाऊसची जागृती जर झाली तर हे चॅलेंजेस यायचे थांबत नाहीत. हे चॅलेंजेस फेस करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. हेच तर पाहिजे ना जीवनामध्ये. नाहीतर माणसं बघा ना अगतिक होतात आणि इतक्या डिग्रीला ते मग कुठल्याही स्तराला जातात की बाबा काहीतरी कर, मला ह्यातनं वाचव. अरे पण जे वाचवणार आहे तुझ्यातच आहे ना, तुला बाहेर कशाला काय पाहिजे. अध्यात्म हे सांगतं, ती आंतरिक जी शक्ती आहे ते जागृत करतं. तिसरी गोष्ट मित्रांनो, आरोग्य. कारण शरीर आणि मन संतुलित होतं, आरोग्य ओपन राहतं, चांगलं राहतं, शुद्ध राहतं, सक्षम राहतं, कारण हा मनाचा जो गोंधळ आहे तो थांबलेला असतो. ही तिसरी महत्वाची गोष्ट. आणि चौथी गोष्ट अध्यात्म, प्रॅक्टिकल अध्यात्म म्हणतोय मी. प्रॅक्टिकल अध्यात्म समजताना चौथी गोष्ट जी समजली पाहिजे ती ही आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण आपलं कोर प्रेझेन्स म्हणतो, हा कोर प्रेझेन्स पूर्ण आहे, पूर्ण कंप्लीट आहे तो. आणि ज्याच्या आतमधला तो कोर अस्तित्व जागृत व्हायला लागतं, त्याचं आयुष्य ऑटोमॅटिकली कंप्लीट व्हायला लागतं, कारण मग तो त्या कंप्लीटनेसच्या फ्रिक्वेन्सीपासून जगायला लागतो. नॉर्मली आपण कंप्लीटनेसच्या फ्रिक्वेन्सीवरून जगत नाही, आपण अतृप्तीच्या फ्रिक्वेन्सीवरून जगतोय. बघा ना, तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघा, कितीही जीवनामध्ये काही मिळालं तरी ते अतृप्तच ठेवतं आपल्याला. मन आपलं अतृप्तच ठेवतं, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन. आपण समाधानीच नसतो, कारण आपण आपल्या आतल्या पूर्णतेला स्पर्श केलेला नसतो. पण या अध्यात्माच्या पथावर जाऊन ज्याला हा आतला जो आतलं केंद्र आहे जे पूर्ण आहे हे सापडतं, त्याच्या आतमध्ये तृप्तीची भावना निर्माण व्हायला लागते, एक समाधान निर्माण व्हायला लागतं. आणि तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला गेलात ना तर तुमच्या भोवतालचं आयुष्य देखील सुकूनमध्ये जायला लागतं. याला मी प्रॅक्टिकल अध्यात्म म्हणतोय. आणि हे शिवोहम मध्ये शिकवणार आहे आणि हे कळलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही काय की हे सगळं आपल्याला ॲक्च्युअल आयुष्य जगण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज इम्पॉर्टंट. आणि मला तर असं वाटतं की मुलं जरा मोठी व्हायला लागली, समज यायला लागला मुलांना, तर त्यांना हे प्रॅक्टिकल अध्यात्म इंट्रोड्यूस करायला पाहिजे. तर त्यांच्यामध्ये एक अशी क्षमता येईल आयुष्य जगण्याची. हे रिटायर लोकांचं काम नाही आहे, हे अगदी व्हायब्रंट लोकांचं डायनॅमिक काम आहे. आणि हो मित्रांनो, बाय द वे, शिवोहम ही कार्यशाळा जी 2, 3 आणि 4 ऑक्टोबरला आम्ही डेला रिसॉर्ट्स लोणावळ्यामध्ये घेणार आहे, ती सर्वांसाठी नाही आहे बरं का, क्षमा करा, पण ती सर्वांसाठी नाही आहे. ती त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी आमच्याकडे आधी प्रोग्राम्स केलेले आहेत, वर्कशॉप्स केलेले आहेत आणि ज्यांना अनुभव आलेले आहेत, ज्यांनी ते एक्सपिरियन्स केलेला आहे, त्यांच्यामधला बदल एक्सपिरियन्स केलेला आहे, असे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी शिवोहम आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही लोकांनी मला कॉमेंटमध्ये विचारलं की अहो तुम्ही लोणावळ्यासारख्या ठिकाणी एवढ्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये करताय तर त्याची फीही जास्त असणार. मित्रांनो, गंमत माहिती आहे काय? तो 5 स्टार रिसॉर्ट हा इन्सिडेंटल आहे, इम्पॉर्टंट कंटेंट आहे. आम्ही चार्ज कंटेंटला करतो, व्हेन्यूला करत नाही. आणि म्हणूनच हा प्रोग्राम जो ऑनलाईन आहे, ऑनलाईन पण असणार आहे, तो रेकॉर्डेड असणार आहे अर्थात, तो ऑनलाईनची फी पण तेवढीच आहे. सो ज्यांना ह्या गोष्टी समजून घेऊन आपलं आयुष्य आणखीन सक्षम आणि एनरिच करायचं आहे ना, त्यांच्यासाठी शिवोहम आहे. म्हणून मला असं वाटलं की एक अक्षर जरी चुकलं ना, सेलिब्रेट करण्याऐवजी सेलिब्रेट जर झालं तर आयुष्य सगळं वृक्ष होऊन जातं. पण सेलिब्रेट झालं तर आयुष्य सगळं एक सेलिब्रेशन बनतं. ते वृक्ष ठेवायचं की सेलिब्रेट करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. ह्याच्याविषयी तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर्स देईन, त्याच्याकडे तुम्ही चौकशी करू शकता. पुन्हा एकदा 2, 3 आणि 4 ऑक्टोबर डेला रिसॉर्ट्स लोणावळा. एक प्रॅक्टिकल अध्यात्म समजून घ्यायचं असेल आणि आयुष्य एनरिच करायचं असेल. आणि हो, हा काय आत्ता घेणारा आम्ही प्रोग्राम नाही आहे. आम्ही गेले 20 वर्षातून एकदा ही कार्यशाळा घेत आलेलो आहे. सो इट इज नॉट समथिंग दॅट वी आर इंट्रोड्युसिंग इट नाव. वी हॅव बीन डुईंग इट फॉर द लास्ट 20 years. इफ यू आर इंटरेस्टेड, वेलकम. थँक्यू.